राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर 20 तारखेपासून जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन आहे। काही ओबीसी संघटनांनी सुद्धा मुंबईत आंदोलनाची हाक दिलेली आहे। तुमची काय भूमिका आहे? नाही, हे बघा की आमचं आंदोलन आजच्या घडीला सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी सुरू आहे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक झालेली नसल्यामुळे अजूनपर्यंत मुंबईमध्ये आंदोलन करायचं की नाही करायचं याबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कुठलाही निर्णय झालेला नाही। तुम्ही कसं बघता 20 तारखेपासून आंदोलन? प्रकाश अण्णा शेळके यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे मुंबईत, पोलीस परमिशनसाठी सुद्धा ते गेले होते। नाही, ते स्वतः मुंबईमध्येच राहतात, त्यांची संघटनेचे तिकडे काही जे काही पदाधिकारी असेल कार्यकर्ते असेल त्यांचा निर्णय झालेला असेल, परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरवर अजूनपर्यंत आमच्या कार्यकारिणीची आणि सभासदांची सभा झालेली नाही आणि मुंबईमध्ये आंदोलन करायचं की नाही करायचं याचा निर्णय झालेला नसल्यामुळे सध्या परिस्थितीत आमचं जे आंदोलन सुरू आहे वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी आणि आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम आम्ही जे करतो आहे ते तशाच प्रकारे याच्या पुढे सुद्धा सुरू राहणार आहे। पण 20 तारखेच्या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार की नाही याचा निर्णय नाही अजूनपर्यंत तरी झालेला नाही। अशी काही वेळ आली तर मग आम्ही वेळेवर निर्णय घेऊ आणि तशा प्रकारचा निर्णय घोषित करू। कसं बघतं जरांगे पाटलांचं मुंबईत आंदोलन एकदम सरकारच्या दारात आंदोलन असणार आहे, 3 कोटी मराठे ते तिकडे घेऊन जाणार असं म्हटले। नाही, आता हे कसं आहे की हे बघा, मुंबई हे आंदोलनाचं महाराष्ट्र राज्यातील प्रमुख स्थळ आहे आणि मुंबईला त्या आझाद मैदानावर वर्षानुवर्ष आंदोलन चालत असतात आणि आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करत असतात। त्याच्यातलाच एक हा टप्पा जरांगे पाटील साहेब आता त्यांनी शेवटचा टप्पा निवडलेला आहे। आम्ही बघतो आहे की त्यांचं आंदोलन कसं होतं आणि सरकार त्यांना किती प्रकारची दाद देते। आम्हाला जे आश्वस्त केलं आहे सरकारने, आम्हाला जे लिहून दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसीमधनं आम्ही मराठा जातीला आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करणार नाही। आजच्या घडीपर्यंत तरी सरकार म्हणजे मुख्यमंत्री असो, माननीय एकनाथराव शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असो, अजितदादा पवार असो, आमचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे असो किंवा गिरीशजी महाजन असो, हे वारंवार मीडियाच्या माध्यमातून जे लोकांना सांगत असतात ते अजूनही आम्हाला दिलेल्या आश्वासनावर ठाम आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला फारशी काळजी करण्याची गरज नाही। शेवटचा प्रश्न माझा, जर सरकारच्या भूमिकेत बदल झाला समजा तर काय? हायपोथेटिकल क्वेश्चन आहे पण तर काय भूमिका? नाही, ते मी नेहमी म्हणत असतो की आम्ही अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत। ज्या दिवशी आम्हाला हे लक्षात येईल की सरकारने आम्हाला जो काही शब्द दिलेला आहे, आम्हाला जे काही आश्वस्त केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे असं ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी मग या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी संघटना एका बॅनरखाली येऊन गावागावातला ओबीसी रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल। कॅमेरामॅन सचिन सॅमचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।